नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हळूहळू करत महाराष्ट्राला सुद्धा महापालिका, स्थानिक संस्था यांच्या निवडणुकांचे वेध लागलेत आणि ज्या प्रकारे सगळे पक्ष तयारीला लागलेत, आपल्या आपल्या पक्षातली जुळवाजुळव चालू आहे, कार्यकर्त्यांची जुळवाजुळव चालू आहे, इच्छुकांची जुळवाजुळव चालू आहे. त्याच वेळेला मित्र पक्षांना सोबत घेऊन काय करता येईल याचीही चाचपणी सुरू झाली आहे. काही पक्षांनी अगदी वॉर्ड पातळीवर सुद्धा संघटना बांधणी आणि त्या दृष्टीने निवडणूक जिंकण्याची तयारी सुरू केली आहे. आणि त्यामुळे या निवडणुकांचा आढावा घेताना एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की जे हवेतलं विश्लेषण असतं त्यापेक्षा सामान्य माणसाला जे विश्लेषण कळू शकतं अशा पद्धतीचं विश्लेषण करणं अगत्याचं आहे. कारण मतदार जितका प्रगल्भ होईल, जितका समजूतदार होईल, तितकी लोकशाही अधिक समृद्ध होते, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणूनच या महापालिका निवडणुकांकडे बघताना मला आवडणारा पक्ष, मला आवडणारा नेता यापेक्षाही लोकशाही प्रगल्भ करणारी प्रक्रिया मला अगत्याची वाटते. आणि म्हणूनच माझा आवडता पक्ष आज भाजप असला आणि देवेंद्र फडणवीस हा माझा आवडता नेता असला तरीही त्याला सुद्धा आयतं आणि आळशीपणाने यश मिळू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. साहजिकच जिथे जिथे भाजपशी टक्कर देणारे पक्ष आहेत ते सुद्धा अधिक ताकदीने लढावेत. त्यांनी सुद्धा पराभूत व्हायला हरकत नाही, पण पराभूत होताना जर ते लढत देऊन उभे राहिले, झुंज देऊन उभे राहिले, तर आपोआपच त्याचा परिणाम त्यांच्या पक्षाच्या भविष्यातल्या बांधणीसाठी होत असतो. जितके लढाऊ आणि क्रियाशील कार्यकर्ते एखाद्या संघटनेत आणि पक्षात बसतात तितक्या त्या पक्षाला भवितव्य अधिक चांगलं असू शकतं. भाजप यासाठी गेली कित्येक वर्ष, 2 3 4 दशक लढलेला आहे, संघर्ष केलेला आहे. त्यामुळे भाजपचं आजचं यश हे मोजताना निवडणूक आयोगावर खापर फोडलं किंवा वोट चोरी वगैरे सांगितली तर ती पळवाट आहे. त्यात तुमचं नुकसान होईल, त्यांचं नुकसान होणार नाही. कारण त्यांना माहिती आहे आपण कसे जिंकतो ते. आणि म्हणून महाराष्ट्रात ज्या निवडणुका होऊ घातल्यात त्या निवडणुकांचे ते मी दोन भाग करतो. एक भाग म्हणजे फक्त मुंबई महापालिका आणि उरलेल्या सगळ्या महापालिका, असे दोन तुकडे पडतात शहरी महाराष्ट्राचे. मध्ये काहीतरी 25 27 महापालिका आहेत. पण त्या 25 26 महापालिकांपेक्षा एकटी मुंबई महापालिका भारी आहे. कारण ती देशातल्या 6 7 राज्यांपेक्षा अधिक मोठा अर्थसंकल्प असलेली श्रीमंत महापालिका आहे. दुसरी गोष्ट अशी की मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये विधानसभेत निवडून जाणारे 36 आमदार आहेत. तेवढी महापालिका दुसरी नाहीये महाराष्ट्रात. तरी त्याच्यात जवळपास येणारी महापालिका नाहीये. हे मी का सांगतो मित्रांनो, की ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिका यांच्यात दुरान्वयी तुलना होऊ शकत नाही. मुंबई महापालिका ही स्वातंत्र्यपूर्व काळातली महापालिका आहे आणि ठाणे महापालिका ही मला वाटते आत्ता फार तर 40 वर्ष पण झालेली नसतील. आणि अशा वेळेला जर लढत ही ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिका यांच्या तुलनेने कोणी करत असेल आणि त्याप्रमाणे विश्लेषण करत असेल आणि त्याच्यावर जर राजकीय पक्ष किंवा कार्यकर्ते विश्वास ठेवणार असतील तर त्या राजकीय पक्षांचा, नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहणार नाही. एक साधी तुलना सांगतो. ठाणे महापालिकेचं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रातून एक अख्खा खासदार पण निवडून येत नाही. त्यातला एक आमदार मला वाटतं तुमच्या 2 आमदार नव्या मुंबईतून येतात आणि 4 आमदार हे ठाणे महापालिका क्षेत्रातून येतात. असं मिळून 6 विधानसभांचं एक लोकसभा मतदान क्षेत्र होतं. आणि या तुलनेमध्ये एकट्या मुंबईमधून 6 खासदार निवडले जातात. ठाणे महापालिका क्षेत्रातून 4 आमदार निवडले जातात.
तर त्याच्या 9 पट म्हणजे 36 आमदार हे मुंबई महापालिका क्षेत्रातून निवडले जातात. त्यामुळे ही गोष्ट जर लक्षात घेतली तर ठाण्यात एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे, तर त्यांना संपवण्यासाठी ठाकरे बंधू हे कंबर कसून उभे राहत आहेत. याची जी रसभरीत वर्णनं सध्या सांगितली जातात ती ऐकायला उबाठा शिवसेनेच्या किंवा मनसेच्या कार्यकर्त्यांना फार चांगली वाटत असतील, पण एकनाथ शिंदे म्हणजे 4 आमदारांच्या शहराचा नेता आहे, त्याच्याशी टक्कर घेताना उबाठा शिवसेनेने किंवा मनसेने आपला मुंबई महापालिका हा बालेकिल्ला गमवायचा का याचा विचार केला पाहिजे. ते आपल्याकडे ऐतिहासिक आहे ना, गड आला पण सिंह गेला, असं जे ऐतिहासिक वाक्य सांगितलं जातं. कोंढाणा जिंकला पण तानाजी गमावला, तर शिवाजी महाराज म्हणाले होते की गड आला पण सिंह गेला. त्यामुळे ठाणे महापालिका जिंकून जर मुंबई गमावणार असाल तर योग्य आहे का याचा विचार केला पाहिजे. कारण 9 पट ठाण्याच्या 9 पट मोठी लोकसंख्या किंवा लोकप्रतिनिधित्व कायदेशीर संवैधानिक मुंबईत आहे. आणि म्हणून ठाकरे बंधूंनी मी हे 2-3 ठिकाणी ऐकलं म्हणून मला वाटलं की हा विषय केला पाहिजे की ठाण्यातून एकनाथ शिंदेना बाहेर काढणार वगैरे. ऐकायला कसं उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांच्या अंगामध्ये वीरश्री संचारू शकते, पण समजा ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे हरले आणि त्याच वेळेला मुंबई महापालिकेमध्ये उबाठा शिवसेनेचा पराभव झाला किंवा खूपच उबाठा शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष मागे पडला, तर काय होईल याचा विचार करा. एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे महापालिका जेवढी महत्वाची नाही त्याच्या 100 पटीने उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिका जिंकणं अगत्याचं आहे. 1968 साली शिवसेनेने मुंबई महापालिका पहिल्यांदा लढवली आणि 42 नगरसेवक आणले होते, पण त्यानंतर 1985 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेने बहुमत कधी मिळवलं नाही, तरीही 85 नंतर शिवसेनेला मुंबई महापालिकेची सत्ता मिळाली आणि तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ सलग शिवसेना किंवा ठाकरे परिवार यांचं मुंबई महापालिकेमध्ये वर्चस्व राहिलेलं आहे. मुख्यमंत्री बनण्याच्या हव्यासापायी उद्धव ठाकरे यांनी ते वर्चस्व ऑलरेडी गमावलेलं आहे, कारण मुंबई विधानसभेत त्यांची ताकद प्रचंड घटलेली आहे. पण ती संख्या एकनाथ शिंदे यांनी टिकवले आणि त्याच्याबरोबर ठाण्यातलं आपलं वर्चस्व टिकवलेलं आहे. तेव्हा एकनाथ शिंदे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये घुसून धडा शिकवताना आपल्या बालेकिल्ला वाऱ्यावर सोडायचा का याचा विचार उबाठा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांनी केला पाहिजे. राज ठाकरे असोत किंवा उद्धव ठाकरे असोत, दोघांचंही प्रभुत्व हे मुंबई महापालिका कार्यक्षेत्रावर आहे. तिथे जर घट्ट पाय रोवून उभे राहिले तरच परत एकदा महाराष्ट्रामध्ये मनसे किंवा उबाठा शिवसेना यांना आपला प्रभाव निर्माण करता येईल, दाखवता येईल. पण मुंबई गमावली तर उपयोग काय. मी तुम्हाला आणखीन एक संदर्भ फार महत्वाचा सांगतो की 68 साली शिवसेना पहिल्यांदा निवडणूक लढली आणि मुंबईमध्ये 2 नंबरचा पक्ष बनली, काँग्रेसच मोठा पक्ष होता. पण तरीही मुंबई ठाण्यापुरती मर्यादित असलेली शिवसेना ही राष्ट्रीय राजकारणात एक दखलपात्र संघटना झाली, पुढे पक्ष झाला, सगळं झालं. पण त्याच्यापेक्षाही अधिक ताकद शेतकरी कामगार पक्षाची होती महाराष्ट्रात, तरी शिवसेना दखलपात्र झाली. याचं कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि इथून जेव्हा 5 किंवा 6 खासदार निवडून येतात तितकेच दिल्लीतून 6-7 खासदार निवडून येतात. या दोघांची तुलना म्हणून होत असते आणि म्हणून मुंबईचं नाक ज्याच्या हाती आहे ती शिवसेना. म्हणून देशभर देशाच्या राजकारणामध्ये शिवसेनेची सतत दखल घेतली गेली, भले ती शिवसेना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तेवढी ताकद दाखवू शकत नव्हती.
पण या शहरावर वर्चस्व आहे, देशाच्या आर्थिक राजधानीवर वर्चस्व आहे. म्हणून शिवसेना ही दखलपात्र संघटना आणि पक्ष झाली. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याच्या हव्यासामध्ये तेच गमावून बसलेले आहेत आणि परत मिळवायचं आहे. ते शिवसेनेचं धनुष्यबाण मिळवण्याला महत्व नाहीये. शिवसेनेचं चिन्ह हे धनुष्यबाण 1990 नंतर मिळालं, पण त्याच्या खूप आधीपासून 22 वर्ष शिवसेना राजकारणात होती, मुंबईत होती, मुंबईत प्रभावी होती. तेव्हा परत एकदा धनुष्यबाण हे चिन्ह मिळवणं आणि त्यासाठी सगळं पणाला लावणं असा काही अर्थ नाही. मशाल निशाणी असली तरी चालते. याचं कारण असं की मुंबईवरचं वर्चस्व महत्वाचं आहे, धनुष्यबाणी निशाणी महत्वाची नाही. आणि मग ते लक्षात घेतलं तर मग उबाठा शिवसेनेने किंवा ठाकरे बंधूंनी आपली सगळी ताकद ही ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना पराभूत करण्यासाठी लावण्यापेक्षा त्याच्या 9 पटीने मोठ्या असलेल्या मुंबई महानगरावर आपलं प्रभुत्व परत एकदा सिद्ध करणं अगत्याचं आहे. या पार्श्वभूमीवर जर तुम्ही ठाण्याकडे अधिक लक्ष दिलं आणि मुंबईकडे तुलनेने कमी लक्ष दिलं आणि मुंबईत पराभूत झाला तर ठाणं जिंकून काहीही होणार नाही. ठाणं मुंबई गेली, मुंबईत उबाठा शिवसेनेची ताकद कमी पडली तर मग ठाकरे परिवार, ठाकरे ब्रँड संपुष्टात आला म्हणून समजा. आजही जो काय उर्वरित ठाकरे ब्रँड म्हटला जातोय तो मुंबई पुरता मर्यादित राहिलाय. उबाठाच्या 20 पैकी 10 आमदार एकट्या मुंबईतून आलेत, ठाणे जिल्ह्यातून एकही नाही. कोकणातून फक्त एकटा भास्कर जाधव. हे सगळं बघितलं तर ठाकरे ब्रँड टिकवायचा असेल तर मुंबई महापालिका क्षेत्रावर आणि मुंबई महापालिका राजकारणावर उबाठा शिवसेनेला आपलं पुन्हा प्रभुत्व सिद्ध करावं लागेल. आणि तितकी चिंता ठाणे वाचवण्याची एकनाथ शिंदेना बिलकुल नाहीये जितकी उद्धव ठाकरेंना मुंबई टिकवणं अगत्याचं आहे. आज सुद्धा एकनाथ शिंदे यांचं एक हाती ठाण्यावर वर्चस्व आहे. गेल्या 2017च्या महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी अखंड शिवसेना त्यांच्या बरोबर असताना स्पष्ट बहुमत मिळवलं, जे आनंद दिघे हयात असताना सुद्धा शक्य झालं नव्हतं. पण उद्धव ठाकरेंना एक हाती मुंबई महापालिकेमध्ये कधीही बहुमत मिळवता आलं नाही. भले सत्ता मिळवता आली आणि टिकवता आली तरी कोणाच्या तरी मदतीने. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की जे यश ठाणे महापालिकेमध्ये 2017 मध्ये एकनाथ शिंदे मिळवू शकले ते त्यांनी गेल्या आणि आत्ताच्या म्हणजे 2019 आणि 2024 या दोनही महापालिका निवडणुकीत टिकवून दाखवलेलं आहे. ठाणे महापालिकेच्या 4 आमदारांपैकी 2 आमदार एकनाथ शिंदे यांचे आहेत, ज्यात स्वतः एकनाथ शिंदे आहेत, अधिक भाजप या मित्र पक्षाचा संजय केळकर हा सुद्धा आमदार त्याच ठाण्यातला आहे. चौथा आमदार हा शरद पवार गटाचा मुस्लिम बहुल विभागातला आहे. आणि त्यामुळे आपण कितीही डगमगलो तरीही ठाण्यामध्ये एक हाती बहुमत आणणं एकनाथ शिंदेना अवघड नाहीये, अजिबात अवघड नाहीये. आणि त्याचं प्रतिबिंब शिवसेनेत 2 भाग झाल्यानंतर जवळजवळ सगळेच्या सगळे नगरसेवक ठाणे महापालिकेतले हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले. पण ते वर्चस्व उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेत दाखवू शकले नाहीत. त्यांच्याकडे जे काय 95-100 नगरसेवक होते त्याच्या जवळजवळ अर्धे म्हणजे 45-50 नगरसेवक माजी नगरसेवक मुंबईचे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आहेत. आणि जेव्हा आपण मुंबई महापालिकेची आकडेवारी बघतो तेव्हा मुंबईच्या आकडेवारीमध्ये 2017ला 82 नगरसेवक भाजपचे आले होते, 84 उद्धव ठाकरेंचे आले होते, 7
मनसेचे आले होते, ते एकत्र केले तरी अगदी आपण असं म्हणू की 90 किंवा 92 नगरसेवक मनसे आणि शिवसेना म्हणून उद्धव ठाकरे यांचे होते. त्यातले काही उद्धव यांच्याबरोबर गेलेत आणि त्याची मतं फार तर 25-30% आहेत. तरी ती मतं घटली आहेत हे सत्य आहे. कारण एकनाथ शिंदे यांचे आजही मुंबईमध्ये 6 आमदार निवडून आलेले आहेत. भाजपचे 15 आमदार निवडून आलेत. उद्धव ठाकरे यांचे अवघे 10 आमदार आलेत. म्हणजे 2017 नंतर उद्धव ठाकरे यांची मुंबईतली ताकद घटली याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. लोकसभेला भले 6 पैकी 3 खासदार हे उद्धव ठाकरे यांचे आले, ती परिस्थिती वेगळी होती. भाजपने आळशीपणा सोडून ढोर मेहनत घेतली आणि मुंबईत आपले सर्वाधिक आमदार परत एकदा निवडून आणले. आणि हे सगळं बघितलं तर मग लक्षात येतं की उद्धव ठाकरे यांना अनेक त्यांचे समर्थक असलेले जे कोणी पत्रकार किंवा संपादक आणि युट्यूबर असतील, ते जेव्हा हवेत चण्याच्या झाडावर चढवतात, हरभऱ्याच्या झाडावर चढवतात की ठाण्यातून एकनाथ शिंदेना उचकटून फेकून देणार, त्या सापड्यात जर ठाकरे बंधू अडकले तर मुंबईचं वर्चस्व गमावून बसतील. आणि ते झालं तर मग मुंबईतून ठाकरे परिवार, ठाकरे ब्रँड संपला यावर शिक्कामोर्तब होईल. मी कधी लपवलं नाही, मी मोदी समर्थक आहे, मी देवेंद्र फडणवीस समर्थक आहे, मी भाजपचा समर्थक आहे. भाजप जिंकावा ही माझी इच्छा आहे. पण तरी भाजपला आयतं काही वाढलेलं मिळावं असं मला बिलकुल वाटत नाही. मुंबई महापालिका स्वबळावर किंवा एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन भाजप लढणार असेल तरी ती लढत अटीतटीची व्हावी. लोकशाहीमध्ये एकतर्फी मतदान योग्य नसतं. मतदाराला आपला चॉईस करण्यासाठी पर्याय नेहमी उपलब्ध असला पाहिजे. आणि म्हणून अटीतटीच्या निवडणुकीत भाजप जिंकून आला तर तो भाजप अधिक समर्थ असेल. आणि म्हणून भाजपसाठी निवडणूक सोपी व्हावी अशी माझी बिलकुल इच्छा नाही. आणि म्हणूनच समोरच्याने, समोरचा कोण अर्थातच उभाटा शिवसेना आहे आणि त्यांच्याबरोबर आली तर काँग्रेस असेल, नसेल सुद्धा. पण माझं मत असं आहे की उद्धव ठाकरे यांनी पूर्ण ताकद लावून मुंबई मधलं शिवसेनेचं वर्चस्व, प्रभुत्व दाखवणं अगत्याचं आहे. त्यामुळे मराठी माणसाला न्याय वगैरे मिळतो या खोळेपणावर माझा अजिबात विश्वास नाही आणि मराठी माणसाचा सुद्धा नाही. कारण मुंबईत जे मराठी मतदान होतं त्यातली अर्धी मतं सुद्धा उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेला मिळतात असं नाही, सर्व पक्षांमध्ये वाटली जातात, सर्व पक्षांमध्ये. आणि त्यामुळे मराठी बाणा, मराठी अस्मिता यासाठी उद्धव ठाकरे यांना अधिक यश मिळावं असं मला अजिबात वाटत नाही. हा, पण शिवसेना नावाची जी मराठी संघटना आहे तिचा दबदबा असला पाहिजे आणि तो दबदबा मतदारातून आला पाहिजे. आणि मतदारातून येतो तेव्हा त्या पक्षावर तितक्या मतदारांचा विश्वास असला पाहिजे. आणि तो विश्वास म्हणजे प्रभुत्व असतं. ते प्रभुत्व टिकलं तर परत महाराष्ट्र जिंकता येतो. शिवसेना ही मुंबईत सुरू झाली आणि मुंबईतून 15-20-22 वर्ष गेल्यानंतर महाराष्ट्रभर पसरली. आणि म्हणून मी परत परत सांगतो की धनुष्यबाण परत मिळवणं म्हणजे अस्मिता नाहीये. मुंबईवरचं प्रभुत्व आणि आपला दबदबा उभाठा शिवसेनेने दाखवणं हा खरा बाळासाहेबांचा वारसा असेल. आणि त्यासाठी सगळी ताकद जी काय ती एकनाथ शिंदे यांना व्यक्तिगत सूडबुद्धीने वागवणं आणि त्यासाठी ठाण्यातून एकनाथ शिंदेना हद्दपार करणं हे उभाठा शिवसेनेसाठी प्राधान्य असू शकत नाही. जर तो राजकीय पक्ष असेल तर व्यक्तिगत एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे चालू देत, पण राजकारणात नाही. एकनाथ शिंदे यांनी त्याला व्यक्तिगत भावनेचा विषय बनवला नाही म्हणून ते यशस्वी झालेत. आणि त्याच्या उलट उद्धव ठाकरे यांचं आहे, ते व्यक्तिगत पातळीवर एकनाथ शिंदेच्या विरोधात सगळं करायला जातात, पण त्यांचा तोटा अधिक झालाय, एकनाथ शिंदेचा झालेला नाही. आणि म्हणून सगळ्या माध्यमांनी कितीही तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं
तरी एक लक्षात ठेवा, पडलात तर संपादक आणि पत्रकार आणि युट्यूबर्स पडणार नाहीत. पडल्यानंतर जो दणका बसेल तो उबाठा शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना असेल. म्हणून तुमचं प्राधान्य ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदेना पराभूत करणं हा तुमचा प्राधान्याचा विषय असू शकत नाही. परत एकदा मुंबईमध्ये आपला दबदबा, भले एक नंबरचा पक्ष तुम्ही झाला नाही तरी बिघडत नाही, पण किमान 2 नंबरचा पक्ष आणि जी काय सत्तेसाठी जुळवाजुळव करायची तितकं तरी गाठता आलं पाहिजे. नसेल तर काँग्रेस जसं गेल्या वेळेला 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेला, तसा उद्धव ठाकरेंचा पक्ष 3ऱ्या क्रमांकावर फेकला जाऊ शकेल. ठाकरे बंधू जर ठाण्यात अडकून पडले, ठाण्यामध्ये त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली, तर मुंबईचा बालेकिल्ला ठाकरे बंधूंच्या हातातून बालेकिल्ला निसटू शकतो. ही वस्तुस्थिती आहे. स्वीकारा नाकारा तुमचं मत. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.